मैच लोगों शुरुआत करायची आहे. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है मेरे दोस्त, फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से भी है, इथे जिंदगी से लढणं सीख लो. इथं लढावं लागेल, पडलो तरी चालेल, परंतु मी पुन्हा एकदा उभं राहणार माझ्या टीम साठी. तर बाद आपण यवतेश्वर टीम्स म्हटली गेली तर एटीएम सातत्याने खुलं राहतं या साहेबांच्या माध्यमातून. अर्थातच सागर दादा उंबरकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचा धनादेश दिला जाईल. खऱ्या अर्थानं पैशाची उधळण याच व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून कोणती स्पर्धा असू द्या, कासपठार विभागामध्ये सातारा जिल्ह्याची कोणती स्पर्धा असू द्या, त्या ठिकाणी हा व्यक्ती पोचला नाही असं झालं नाही. हे आहे क्रिकेट वेड, हे आहे क्रिकेटचं प्रेम. इथे मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, प्रकाश उर्फ बंडा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याची फलंदाजी देखील आज पाहायला मिळेल. एकंदरीत पाहायला गेलं तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8च्या घरामध्ये. 2 संघाची पडली गाठ, या मॅच मध्ये कोण कोणाची लावणार वाट. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाउन्सचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. गोलंदाजाला 1 बाउन्सचा इशारा देण्यात आला. मॅच आपण जास्त विलंब घेण्याचा नाही. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो उमेश यांचा. इथे मी तर म्हणेन काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, दिशा भर काढला गेला. मी तर म्हणेन डोंबिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येणारी कसारा गाडी चुकून 2 वरती गेली की काय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथे डान्सिंग धावून खेळण्याचा प्रयत्न, मागील बाजू सुरेख क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आम्ही सातत्याने म्हणतो मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, मैदानाच्या आतमध्ये आम्ही म्हणत असतो तुमचं वजन मॅटर करत नाही, उंची मॅटर करत नाही, परंतु तुमच्याकडे असलेल्या क्रिकेटची अज्ञेपर्यंत आम्ही गिरवतो हे सांगून द्यावं लागेल टीम YCC यवतेश्वर टीम्सला. धाव फलकावरती जाणार आहोत आपण. धाव फलक 11च्या घरामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा उमेश सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. आता इथे मोठे षटकारांची आतिषबाजी होणार का, व्हायला हरकत नाही. आता राजकारणामध्ये शरदचंद्रजी पवार आणि या मॅच मध्ये सूरज पवार, पावर राहिली जाईल का, पावर आपल्याला पाहायला मिळेल. उमेश पाहायला मिळतील आपल्याला. उमेशचा पुढचा चेंडू सामना करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज पवारच्या बाड मधून नक्कीच फटका आलाय. तिथे प्रतीक लोटेकर आहेत, करणार नाही चुकी. चितेचा चपळतेचा चिता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये धाडताना पाहायला मिळाला. अर्थात प्रतीक लोटेकर आणि धावफलक जाऊन बोलले तब्बल 13 या अंकावरती. 13 धाव आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. मंडळी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन बदली तब्बल 13 धावा, बिनबाद 13 धावा. जम्याची आणि महत्वपूर्ण बाजी असेल, बाब असेल ती म्हणजे या टीमची अर्थातच YCC यवतेश्वर. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणित चिकणे आपल्याला पाहायला मिळतात. यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये आता व्यूहरचना बदलली गेली. आता मी तर म्हणेन बाउंड्री लगेचच्या बाहेर 5 खेळाडू आपल्याला तैनात होताना पाहायला मिळतात. इथे मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. पहिला चेंडू प्रणित चिकणे यांचा, स्ट्रायकरला बंडा. इथे बंडाने फेकून दिलाय चेंडू, परंतु एलिव्हेशनची कमतरता आणि अंपायरचा UT आउटचा इशारा. पहिला दे धक्का, इरादा पक्का. प्रकाश बॅक टू डग आउट. उमेश यांच्या माध्यमातून सुरेख झेल पकडण्यात आला. पहिला धक्का दिला गेला म्हणजे टीम्स आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच YCC यवतेश्वर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, या टीमचा षटकार किंग मैदानाच्या आतमध्ये. नाम तर सुनाई होगा,
विशाल साळुंखे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल आपल्याला पाहायला मिळतात. 13 अंकावरती पहिला धक्का लागला तो म्हणजे टीम वायसीसी युवतेश्वर या टीम्सला. परंतु पहिला चेंडू फेस करत असताना प्रणित चिकणेंचा पाहायला मिळतोय. इथे उडवलाय चेंडू. पुन्हा एकदा अजून एक विकेट होणार का? इथे काय झालं मैदानाच्या आतमध्ये? बायको करावी चकनी परंतु मेमणी असावी देखणी. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरी देखील संधी आली होती, ती संधी देखील सोडून दिली. त्या संधीचं सोनं करता आला नाही. इथे झेल किती उपद्रव देऊन जाणार येणाऱ्या या विशालच्या बॅटिंग मधून आपल्याला पाहायला मिळेल. इथे बाजू दिशा देण्याचा प्रयत्न इथे राऊंडचा धोका होईल का? परंतु फेकी काय करते मैदानाच्या आतमध्ये? फेकी खराब मी तर म्हणेन. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील मित्रांनो. मॅच मधील पुनरागमन करायचं असेल तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून तुम्हाला धावा वाचवाव्या लागतील. एका बाजूला संघर्ष करतोय तर दुसऱ्या बाजूला प्रयत्न पाहायला मिळतात. पुन्हा एकदा प्रणित चिकणे स्ट्रायकरला सूरज पवार. इथे आखो टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती वाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच पंच वैभवजी भोईर आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहिला जाईल? धावगतीला अंकुश आणण्याचं काम केलं या गोलंदाजानं. इथे लोअर फुल टॉस होता, त्याला कन्वर्ट केलं आणि तिथे कव्हरला धाडलं गेलं. परंतु इथे तू मैदानाच्या आतमध्ये तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन बोलले तब्बल 18च्या घरामध्ये. 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात मंडळी. या दुपारच्या सत्रातील विद्यमान स्थितीची सामना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम कातवडी बुद्रुक तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते वायसीसी यवतेश्वर टीम्स यांच्यातील द्वंद्व. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? विकेटचं होतंय पतन. मोठा झटका लागलाय तो म्हणजे टीम वायसीसी यवतेश्वर संघाला. यवतेश्वर संघाचा आता मैदानाबाहेर जावा. चला बॉलची मागणी केली. सूरज पवार. पवार की पॉवर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि सागर दादा उंबरकर यांच्या माध्यमातून 101 रुपयाचा धनादेश दिला जाईल सूरज उंबरकरला. पवार यांना पहिला चेंडूचा खरपूर समाचार. ही ते लोअर फुलटॉस होता, मी तर म्हणेन मेजवानी होती, परंतु तो रसगुल्ला खाता आला नाही सूरज पवार या फलंदाजाला. नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये रोशनजी सपकाल आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्यावरती देखील दारोमदार असेल. पुढचा चेंडू आपल्याला रामदेव यांचा. इथं फिरकी अस्त्र चालवले गेले, बोटांची जादू पाहायला मिळेल. अगोदरच ओळखलं होतं की रोशन सपकाळ पुढे येणार, म्हणून पाहतो आपण अगदी खोलातील चेंडू हाताळला गेला रामदेवरे सरांच्या माध्यमातून. धावफलकाला अंकुशन आणण्याचं काम केलं या चेंडूच्या पाठीमागे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील 25. इथे विकेटचा पतन होत आहे. अजून येथे धक्का, तो म्हणजे टीम वायसीसी या टीम्सला. रोशन सपकाल बॅक टू डगआउट्स.
तर पाहतो आपण श्रीकांत देवरे त्यांच्या माध्यमातून सुरेख झेल घेण्यात आले. चला बॅट्समन आपण धावत पळत जा. संदीप दादा, संदीप कारबळ आपल्याला पाहायला मिळतात. बाउन्स वरती मिळतील 4 धावा. चौकाराला गेलाय बॅट्समन संदीप कारबळच्या पहिल्याच चेंडू वरती केलंय आक्रमण. अर्थातच रामदेवरे सरांचा खरपूर समाचार घेतला. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक जाऊन बोलले 29च्या घरामध्ये. इथे पुन्हा एकदा इनफिल्ड वरून उडवला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावांची चोरी करण्याचा प्रयत्न राहिला अधुरा. तर बाद आपण पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच शुभम आपल्याला पाहायला मिळतील, ज्याने दुसऱ्या मॅच मध्ये अक्षरशः आपल्या गोलंदाजी प्रभावी केली. फक्त पावलेच्या षटकामध्ये 5 धावा दिल्या. सन्मान्य अतिथींच्या शुभ हस्ते नक्कीच कॅमेरामॅनला विनंती करतो आपण 2 मिनिटं कॅमेरा इकडे फिरवायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. थँक्यू सो मच. त्यानंतर अजित ढवळे आपण देखील यायचं आहे. इथे पुन्हा एकदा पाहतो आपण चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला गेला. गॅप शोधला गेला, गॅप शोधलाय, मॅप लावलाय, मॅप अर्थातच चेंडू सीमारेषा बाहेर धाडला गेला. बॅटिंग संदीप कारबळच्या फलातून पाहायला मिळते. त्याचबरोबर सूरज पवार देखील आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत पाहतो आपण 3 षटकांचा वाजविके समाप्त झाला मंडळी. धावा 34. अजित ढवळेंचा नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण डेडिकेट करणार आहोत. बंधू आपल्याला पाहायला मिळतात या स्क्रीन वरती, ऑन स्क्रीन वरती. आणि हे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घालून नक्कीच तुम्ही पुढील सामना खेळायचा आहे. जर का तुम्हाला टी शर्ट आलं नाही तर नक्कीच आपल्या टीम्स मधील कोणत्याही खेळाडूला दिले तरी चालेल, पण टीम टी शर्ट येत असेल तर तुम्ही तोच घालायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते कातवडे बुद्रुक संघाच्या माध्यमातून रवींद्र यांचा पुढचा चेंडू अक्षरशः टोलवला. तिथे क्षेत्ररक्षक करतोय चुकी केली मित्रमंडळींनी या सामन्यामध्ये. प्रणितनं चुकी केली. बॉल पर्यंत पोहोचायचं होतं परंतु बॉल पर्यंत पोहोचला नाही. इथे बॉल तुमच्यापर्यंत येणार नाही मित्रा, बॉल पर्यंत तुला पोहोचायचं आहे. हे विसरला काही क्षणापुरते. तो प्रणित आपल्याला पाहायला मिळतोय. रवींद्र यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे स्लॉट मध्ये होता, त्याला पार्किंग प्लॉटचं दर्शन दिलं जाईल का नाही दिलं गेलं. इथे जेल देखील सोडला गेलाय. काय करतात मैदानाच्या आतमध्ये. शोधा 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 म्हणजे सापडेल. तब्बल पाहतो या चेंडूवरती देखील धाबा आणल्या गेल्यात. एकंदरीत धावसंख्या 41च्या घरामध्ये आपल्याला पाहिलं. 41 धावा. आणि या षटकातील बाद आपण शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरची मॅच तर बाद आपण सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष विनोददादा गोगावलेंचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो दादा आपण स्टेजवरती विराजमान आहेत, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तर दादा या आपण आपली जागा वरती आहे दादा. खऱ्या अर्थानं या सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची पताका देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या अध्यक्षांच्या माध्यमातून केलं जातं, खऱ्या अर्थानं सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर कास पठार, आणि त्यांनी आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं असं सन्माननीय अतिथी श्रीमानजी विनोददादा गोगोलेंचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांचं स्वागत देखील आपण केला जातोय शाल आणि श्रीफळ यांच्या माध्यमातून. तर दादांना विनंती करतो आपण स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे, इथे बसून मनमुराद आनंद घ्यायचा आहे.
तर यानंतरची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचीच मॅच आपल्याला पाहायला मिळते दादांची. विसानी बनाम जांभळमुरी. चला दोन्ही टीम्स कर्णधार आपण या, टॉस करायचा आहे आणि हा टॉस देखील करण्यासाठी मी विनंती करतो सुखदेव काका यांच्या शुभ हस्ते नक्कीच या पुढील मॅचचा टॉस केला जाईल. अभि आलेत, आता जांभळमुरी टीमचे कॅप्टन यश देखील आलेत. चला टॉस करून घ्यायचा आहे आपण. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम्स आपण वायसीसी युतेश्वर लगोलग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे शिस्तबद्ध क्रिकेट पाहायला मिळते कातवडी बुद्रुक टीमच्या माध्यमातून. एकंदरीत पाहायला गेले तर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 47 आणि 46 झाले त्यांना 47 धावाचा लक्ष असेल तो म्हणजे कातवडी बुद्रुक टीम समोर. आता आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जातोय. सन्माननीय अतिथी आपल्याला पाहायला मिळतात. याच गावचे लाडकं व्यक्तिमत्व सुखदेव दादा यांच्या शुभ हस्ते नक्की टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय कोणी अभि? टॉस जिंकलाय प्रथमतः क्षेत्ररक्षण. बॅटिंग करावी लागेल टीम जांभळमुरी टीम्सला. त्यानंतर जाणार आहोत आपण या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकण्यासाठी जावेत आपण. या 1 रन चुरा लिया, 1 रन की बढ़त स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन स्कोर कार्ड पर. आप स्फोटक बल्लेबाज राम रहेंगे स्ट्राइक पर, राम रहेंगे स्ट्राइक पर, गेंदबाजी करेंगे. फिर एक बार रोशन इस विकेट की तलाश में निकलता पहला गेंदबाज लाया जाएगा. रोशन अब तक असफल रहे, स्ट्राइक पर रहेंगे राम. उठती गेंद गई थर्ड मैन क्षेत्र में, विकेटी ने गेंद को संभाला नहीं, समतुलन खोता हुआ और हेम्पर का इशारा आता हुआ बाइक रूप से. ये 4 रन, ये चौवा इक्टेशेखर समझ पाए गेंद को, आप संतुलन खोता, ये 4 रन मिलेंगे मुक्त के और 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ करीब करीब रन संख्या बढ़ती हुई 16 रन स्कोर काटकर विकेट इधर है. तो इस दौरान शुरुआत रोशन गेंदबाजी करेंगे राम के लिए. आप गेंद सीधी विकेट की ने कहा था कि उनके पैर भी लगती है और हेम्पर का इशारा नो बॉल का हुआ था वह. तो 1 रन की उसकी मांग है. अगर डायरेक्ट हिट है तो विशाल ने बढ़िया थ्रो किया और चलना पड़ेगा, प्रसाद को लौटना पड़ेगा. लेकिन नो बॉल तो है, लेकिन 1-2 रन मिलेंगे. एक दौड़ के निकाली हुई और नो बॉल की, तो प्रसाद को शायद लौटना पड़ेगा. बढ़िया गुटी ने डायरेक्ट हिट लगाया, विशाल ने बढ़िया रनिंग विकेट दिखाया और सुतीला का चलता बनाने कामयाब प्रसाद को. तो ये पहला विकेट का पतन हो चुका है मेरे हिसाब से. एक काट लिया ना, 17 ना, 18 रन पर पहले ओवर का पतन हो चुका है. पहली ओवर की समाप्ति चलो वो रहे 18 इथं काढा, 18 काढा. नेम प्लेयर कोण होता? नेम प्लेयर कोण केला? कोण होता नेम प्लेयर? कोण आहे बाबा? प्रतीक लोटेकर. प्रतीक जाएंगे आप क्रमांक 3 पर, प्रतीक रहेंगे आप 9 स्ट्राइक पर और राम रहेंगे स्ट्राइक पर. 18 रन पहले ओवर का पतन हो चुका है. सर ओवर का भी जारी है. और इस ओवर की अगली गेंद बढ़िया ग्रास कर गए मिड क्षेत्र में. 1 रन मिलेगा, दूसरे की मांग है. शतरंज तैनात है, गेंद को फील किया जब तक थोड़ा था बल्लेबाज 2 रन चुराने में कामयाब. वह शतरंज किया सूरज ने, 2 रन चुराया राम ने. और इसी के साथ 20 रन स्कोर कार्ड पर और ओवर की समाप्ति. बोलो ना, ओवर की समाप्ति हो चुकी है. 20 ओवर में 20 रन खर्चे कर चुके गेंदबाज रोशन और जोड़ी मैदान प्रतीक और राम की जोड़ी मैदान पर रहेगी. और 20 रन ओवर की समाप्ति के बाद पहिल्या मध्ये 20 पहिला विकेट म्हणजे 18 गेले आणि तो वैतिक जेवायची बॉलिंग क्या मला समजणार नाही म्हणून इथं. तो अब ज़्यादा समय न खर्चा करे. तो अब प्रतीक देवरे और राम की जोड़ी मैदान पर. इस जोड़ी को 47 रन की दरकार रख के उनके सामने ऊंचा स्कोर करना पड़ेगा. तो ये मुकाबला चलता हुआ कांटे वाला मुकाबला रहेगा. जांभुली युक्तेश्वर बनाम कातौड़ी बुद्रुक के बीच चलता हुआ मुकाबला, एक कांटे वाला मुकाबला. दोनों के अंदर
एक कांटे की टक्कर हो सकती है। दोनों दावेदार आमने सामने खड़े हो चुके हैं। अभी 46 रन की दरकार है। अब तक देखा जाए एक ओवर की समाप्ति रोशन ने पहली गेंदबाजी दिलाई, उस गेंदबाजी खर्चीले 20 रन खर्चे कर चुके हैं। बढ़िया गेंदबाजी और दर्शन हैम्पर का इशारा अतिरिक्त का 1 रन की फिर बढ़त, 1 रन की बढ़त स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन स्कोर कार्ड भी लग चुका है। 21 रन ना। सूरज कट किया, गेंद मिड क्षेत्र में गेंद को फील किया आकाश ने। जब तक बल्लेबाजों ने आसानी से तालमेल के साथ 1 रन चुरा लिया, 1 रन की बढ़त स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन स्कोर कार्ड पर। सूरज गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक पर रहेंगे एक स्फोटक बल्लेबाज राम और प्रतीक अभी 9 स्ट्राइक पर, जिन्होंने 1 रन बनाया प्रतीक ने। राम रहेंगे स्ट्राइक पर। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, ये गेंद जाएंगी डॉट विकेट के दस्तानों में, कोई रनों की गुंजाइश नहीं। स्कोर उसी जगह रुका हुआ 22 की कुल ओवर पर। शुरुआत गेंदबाजी करेंगे सूरज इस ओवर की अगली गेंद लेकर। बढ़िया गेंदबाजी, ये भी गेंद डॉट। बढ़िया गेंदबाजी लगातार सूरज, बढ़िया नफीतुली गेंदबाजी डॉट करने में सक्षम रहा। राम को हर बार गेंद चकमा देती है सूरज की गेंदबाजी के साथ। ये गेंद डॉट 2 बार गेंद डॉट की है और स्कोर सब क्या 21 के कुल योग पर, सॉरी 22 के कुल योग पर। यह दूसरा ओवर जारी रहेगा। कट किया, गैप निकाला है, गेंद जरूर जाएगी फाइन लेग क्षेत्र, थर्ड लेग क्षेत्र में और हेम्पर का इशारा। ये 4 रन, ये 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड लगता हुआ अब 26 रन स्कोर कार्ड पर। पहला विकेट का पतन हुआ था 18 पर। पहला ओवर की समाप्ति रन बने थे 20 और अब रन बने हैं 26 रन। और ये दूसरा स्पेल जारी रहेगा सूरज के द्वारा। सूरज गेंदबाजी करेंगे राम एक स्फोटक बल्लेबाज के लिए। वो स्फोटक बल्लेबाज राम रहेंगे स्ट्राइक पर और सूरज गेंदबाजी करेंगे राम के लिए इस ओवर की अगली गेंद लेकर। और डायरेक्ट विकेटों पर गई गेंद। अब राम सबने भाई गेंद डायरेक्ट विकेटों पर, समतुल्य होता और राम का, इसीलिए राम को चलना पड़ेगा पंडाल की तरफ। ये दूसरा विकेट का पतन हो चुका है। अब पहला विकेट का पतन 18 पर, दूसरा हो चुका है 26 के कुली पर। 2 विकेटें 26 रन। पहले ओवर में केवल 20 रन आ चुके थे और दूसरा विकेट का पतन हुआ 26 पर, पहला 18 पर। और राम को लौटना पड़ेगा। राम और उसके सहयोगी पहले जो प्रसाद को लौटना पड़ेगा। अब नया बल्लेबाज प्रतीक की जगह में नए बल्लेबाज आएंगे। जितेंद्र केनेकर आएंगे क्रमांक 4 स्थान पर। प्रतीक और जितेंद्र लौट से कर आएंगे, केनेकर रहेंगे स्ट्राइक पर। तो अब ये गेंदबाजी अच्छी गेंदबाजी दिलाने कामयाब मैं समझूंगा सूरज। बढ़िया गेंदबाजी प्रदर्शन दिलाने कामयाब, रन संख्या में अंकुश लगाने काम बढ़िया किया है। इस गेंदबाज की तारीफ करूंगा, सूरज ने अंकुश लाने काम किया है। अब स्ट्राइक पर रहे जितेंद्र, गेंदबाजी करेंगे सूरज। बढ़िया प्लेसमेंट, मिड विकेट क्षेत्र, गेंद को फील्ड करता हुआ आकाश ने जब तक 1 रन बल्लेबाजों ने चुरा लिया। 1 रन की बढ़त स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन स्कोर कार्ड पर। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड लगता हो 27 रन और ओवर की समाप्ति लीजिए। पहले ओवर में केवल रन बने थे 20, दूसरी ओवर में रन 27। 7 रन खर्चे कर चुके सूरज। बढ़िया गेंदबाजी और पहला विकेट का पतन 20-18 पर, दूसरा 26 पर। 2 विकेटें 27 रन। अब जीत के लिए चाहिए करीब करीब 12 गेंदें, 20 की दरकार। हर ओवर के अंदर आपको 10 से रन करने पड़ेंगे। हर ओवर के अंदर 10 रन जीतना। अब गेंदबाजी में बदलाव, नया गेंदबाज लाएगा, ये गणेश को लाया जाएगा। ये तीसरा स्पेल गणेश, दूर चोर से गणेश गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर रहेंगे प्रतीक, नॉन स्ट्राइक में जितेंद्र। ये कांटे भरा मुकाबला, गेंदबाजी गणेश। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, समझ नहीं पाए गेंद को, चकमा दिया, गेंद पे नंबर नहीं। इसी गेंद पे नंबर नहीं, समझ नहीं पाए गेंद को जो प्रतीक, और ये गेंद डॉट। स्कोर उसी जा रुका 27 की कुलियक पर। फुलटॉस गेंद उठाकर खेला है, ये गेंद जरूर जाएगी और हेम्बर के चल ये 6 रन।
ये प्रतीक के बल्ले से आने वाला छक्का स्कोर का जीतू नहीं मारा, हाँ जीते नहीं छक्का लगा, ये छक्के से स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन स्कोर कार्ड पर। आप थोड़े उछला हुआ स्कोर कार्ड। अब तक 2 गेंदों का सामना हो चुका है। इस ओवर की अगली गेंद लेकर फिर उठा के खेला है, गे गए मिड क्षेत्र में 1 बॉल 2 बॉल, गेंद को फील किया, जब तक थ्रो आता अपील होता हुआ अच्छा फील्डिंग करना हुआ मिड बाउंड्री पर, विशाल ने गेंद फील्ड किया, तब 2 रन चुराने में कामयाब। जो जितेंद्र 2 रन चुराने कामयाब, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन स्कोर कार्ड पर। शुरुआत गेंदबाजी करेंगे गणेश, कट किया मिड क्षेत्र में, आप थोड़ा मिड संतुलन खोता हुआ शतरंज फाइन लेग का शतरंज का नाम है। और 3 रन, 34 रन की मांग है, 4 रन करने में कामयाब। 4 रन अब आ चुके हैं। प्रतीक के बल्ले से चौवा के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ सर जीतू 39 रन बन चुके हैं। 47 रन की दरकार है। गणेश ईश्वर के अगली गेंद लेकर, नो डाउट कवर बाउंड्री पर जरूर जाएगा ये। 1 बॉल 4 रनों का, ये 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन लग चुके, अब जीत के करीब। तो शुरुआत फुलटॉस गेंद कट किया फाइनल क्षेत्र में, ये गेंद जरूर जाएगी सीमा रेखा के बाहर। 4 रन यार, इसी साथ ये मैच जीतला है, अब जीत लिया है मैच। दोनों संघों समन्वयक का अभिनंदन जिन्होंने मैच में हिस्सा लिया। या मॅची वागजाईवाडी क्रिकेट क्लब यांच्या विद्यमाने ह्या मॅची आयोजित केल्या आहेत। सातारा टेनिस ग्रामीण असोसिएशन काच पठार सातारा मुंबई अंतर्गत या मॅची आयोजित केलेल्या आहेत। चला पुढील सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे। या मॅचचा सामन्याचा पुरस्कार जातोय जितेंद्र सामन्याचा पुरस्कार जितेंद्र विनंती आपण सामना पुरस्कार घेऊन जायचा आहे। जितेंद्रला विनंती आहे, जितेंद्र आपण चांगली कामगिरी केलेली आहे। पुढील सामना दोन्ही संघाला विनंती आहे आणि मला शांतारामला विनंती आहे, आपण मान्यता पुरस्कार द्यायचा शांतारामला विनंती आहे। जितेंद्रला यांनी धावा केल्या, जितेंद्रने 21 धावा मारल्या आहेत। 21 मध्ये 2 चौकार आहेत आणि 1 षटकार आहे। 3 चौकार आहेत, 1 षटकार आहे। शांतारामला विनंती आपण त्यांना चांगला पुरस्कार द्यायचा आहे टी शर्टच्या माध्यमातून। मान्यवर शांताराम सारखंच एक